नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो आहोत म्हणजे मराठी माध्यम 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट क्वेश्चन बघतोय. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. निरसन पद्धती आपण ठरवायचे निरसन पद्धतीने करायचं. असं बहुतेक निरसन पद्धतीने सोपे पडतात. तर ठीक आहे, निरसन पद्धतीसाठी तुम्हाला माहिती आहे काय? माहिती आहे सहगुणक समान पाहिजे. सहगुणक समान आणि चिन्ह भिन्न पाहिजे. एकाला अधिक असेल तर दुसऱ्याला वजा, या दोन गोष्टी असतील तरच आपण हे करू शकतो. हे आपल्याला माहिती आहे. आपण याच्या संदर्भात बराच एक व्हिडिओ पण टाकलेले. तर बघा, हे दोन्ही इक्वेशन अशी आडवी आहेत. यांना पहिल्यांदाच सांगायचं, चला एका मागे एक उभे राहा आणि उभं करायचं. 3a + 5b = 26 इक्वेशन फर्स्ट. सेकंड, a + 5b = 22 इक्वेशन 2. आपल्याला निरसन पद्धतीने समीकरण सोडवायचं म्हणजे काय? तर सहगुणक कोणाचा समान आहे का? बघा, इकडे a चा 3 आहे आणि इथे 1 आहे. सहगुणक समान आहे. b चा इथे सहगुणक 5 आहे, b चा सहगुणक 5 आहे. अरे समान आहे, पण चिन्ह भिन्न आहे का? नाही. म्हणजे चिन्ह भिन्न करण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? या समीकरणाच्या दुसऱ्या समीकरणाची चिन्ह भिन्न म्हणजे वेगळी करा. आता बघा ना, हा प्लस आहे तर याला मायनस करायचे. मग याचं पण बदला, मायनस होईल. याचं पण बदला, मायनस होईल. झालं. आता काय? आता यांची बेरीज करा. बेरीज करू. ठीक आहे. बघा, 3 वजा a म्हणजे इथे राहिले 2a. हा प्लस आणि हा मायनस गेला. 26 मधून 22 गेले तर 4 राहिले. आपल्याला आता a ची किंमत काढायची आहे. म्हणजे या 2 ला आपण तिकडे नेलं पाहिजे. हा 2 इथे गुणाकाराने जोडलेला आहे, तो तिकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजेच इथे a = 4/2 म्हणजेच 2. मग आपण इथे म्हणायचं a = 2. बॉक्स करायचं. इथे आपल्याला मार्क मिळेल. आणि इथे म्हणूया ही किंमत समीकरण थोडासा विचार करूया. आपल्याकडे 3 समीकरण आहेत बघा. 1 2 नाही, 2च आहे. कोणत्यातही तुम्ही टाकू शकता. मग छोटं कोणतं आहे? तर सेकंड. समीकरण 2 मध्ये टाकू म्हणण्यापेक्षा ठेवू. चला, मी तुम्हाला सांगितलं की हे लाडू घ्या आणि टोपलीत टाका. तर तुम्ही म्हणाल सर टोपली कुठे आहे? बरोबर आहे ना, हे लाडू तर दिसतात इथे. हे लाडू घ्या, टोपलीत टाका. मग टोपली पहिले द्या. म्हणजेच मग आपल्याला ही किंमत समीकरण 2 मध्ये टाकायची आहे. म्हणून आपल्याला पहिल्यांदा 2 नंबरचं समीकरण लिहिलं पाहिजे. लिहूया. a अधिक 5b बरोबर 22. सॉरी 22. हे समीकरण 2 आहे. यामध्ये a ची किंमत भरूया. a च्या ठिकाणी 2 लिहिणार, इकडे लिहिणार 5b बरोबर 22. 2 ला सांगायचं तिकडे जातो का? जाशील. पण मी ना तुम्हाला हे लक्षात राहण्यासाठी, हा घरात आहे, घरातून दुसऱ्या घरी जातो म्हणजे इकडे दुसऱ्या घरी जातो. दुसऱ्याकडे जाताना आपण काय करतो? आपले कपडे बदलतो. तसं याला सांगायचं चिन्ह बदलायचंय. तू त्याच्याकडे चाललायस ना, कपडे बदलून जा. म्हणजे इथे राहणार 5b बरोबर 22. म्हणाल माझ्या मागे येऊन बैस, मी पहिला आलेला आहे. मग तू त्याच्या मागे जाईल, पण तो वजा लिहायचा. मग इथे येणार बघा 5b = 20
पुन्हा आपल्याला आता बी ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे 5 ला तिकडे नेला पाहिजे. हा गुणिले आहे, तिकडे भागिले होईल. कोणाला? तर 20 ला. आणि मग 5 चोक 20. मग आपलं उत्तर येणार. उत्तर किती सोपं आहे बघा ना. उत्तर काय बरं? ए बरोबर ए बरोबर 2, बी बरोबर 4. आपलं उत्तर झालं. संपलं आपलं उदाहरण. किती सोपं आहे बघा. काय झालं बरं? का नाही लिहिलं जात? 2 इथे बी आहे, बी बरोबर 4. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ही सोपी गणित आहे. आणि सोपी गणित आपल्या परीक्षेत जास्त विचारतात. 80% सोपी गणित असतात. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अवघड आहेत ते अवघडच राहतात, आणि सोपी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती पण अवघड होतात, आणि मग मात्र आपल्याला फारच वाईट कंडिशन येते. पण तशी वेळ येऊ नये म्हणून सोपी गणितं पुन्हा पुन्हा करायची. का? तर विसरू नये. का? तर लवकर लिहिता आलं पाहिजे. का? तर लवकर पेपर संपला पाहिजे. माझं अर्धे गणित राहिलं असं नको, म्हणून प्रॅक्टिस पाहिजे. तर ठीक आहे, समजलं असेल ना तुम्हाला? समजलं की नाही जरा कळवा ना, की सर मला हे आवडलं, हे मला आवडलं नाही, मला हा भाग समजला नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी नक्की तसं करेन. ओके, चला मग आज मी तुम्हाला हे उदाहरण दिले. तुम्ही हे उदाहरण बघताय, व्हिडिओ बघताय. थँक्यू. चला चला चला, उद्या यायचंय मला लवकर. मी आता निघतोच बघा, सकाळी यायचंय. हा.